महाराष्ट्र एसटी कामगार संयुक्त कृति समिति ने राज्य परिवहन महामंडल के उपाध्यक्ष एवं प्रबंध निदेशक को पत्र भेजकर लंबित आर्थिक मांगों का तत्काल समाधान करने की मांग की है। समिति का कहना है कि 13 अक्टूबर 2025 की बैठक में किए गए आश्वासनों पर अब तक अमल नहीं हुआ, जिससे कर्मचारियों में असंतोष बढ़ गया है। कर्मचारियों ने वेतनमान, महंगाई भत्ता, घर भाड़ा भत्ता, मेडिकल सुविधा, स्वामित्व वाली बसों की खरीद तथा अन्य मांगों से समाधान की मांग की है। समिति ने चेतावनी दी है कि मांगे पूरी नहीं होने पर 15 जून को घंटानाद व महाआरती, 22 जून को राज्यव्यापी द्वार सभा तथा 29 जून 2026 से विभिन्न कार्यालयों और कार्यशालाओं के समक्ष अनिश्चितकालीन धरना आंदोलन शुरू किया जाएगा। आमच्या मागण्या अशा आहे, आमच्या रास्त मागण्या अशा आहे की महागाई भत्ता राज्य शासनाला 58% झाला आहे आजच्या कालावधीमध्ये आणि आम्हाला 53% होता, पण त्यांनी आता 58% देण्याचं जाहीर केलेलं आहे, पण अजून काही अद्याप ते काही शाश्वतीच आहे। जोपर्यंत हातात येत नाही तोपर्यंत काही नाही। आणि दुसरं म्हणजे घरभाडे भत्ता 10, 20, 30% हा करून द्यायला पाहिजे। तिसरं म्हणजे सन 2016 पासूनचा जो 2% इन्क्रिमेंटचा जो फरक आहे 1%, तो आम्हाला पूर्ण मिळाला पाहिजे। आणि इतरही म्हणायचं म्हणजे राज्य शासनाप्रमाणे आमच्या मागण्या पूर्ण झाल्या पाहिजे। समान काम, समान वेतन हे व्हायला पाहिजे। आमचाही कर्मचारी शेवटी हक्काचं आणि आपल्या मोबदलाचंच मागतो। आणि मला एक म्हणायचं आहे की प्रत्येक वेळेस ही लालपरी, ही एसटी महामंडळाची लालपरी उपयोगी सेवा, लोक उपयोगी सेवा नाही का? मग तिच्यासोबत असा अन्याय का? वारंवार तिला रस्त्यावर यावं लागते प्रत्येक मागणीसाठी, प्रत्येक याच्यासाठी। आणि यानंतर हे खपवून घेतलं जाणार नाही, हे मी शासनाला आवाहन करते। कारण आमचा कर्मचारी तेवढाच जो वेतनाचा जो अपेक्षा करते तर त्या पद्धतीनेच तो तेवढाच लोकोपयोगी आहे असंही मला वाटते। कारण आज आमची एसटी प्रत्येक गावागावात, ग्रामीण भागात सेवा देते आणि प्रत्येक वेळेस आम्हाला भीक मागितल्यासारखं शासनाकडे रस्त्यावर यावं लागते, प्रत्येक वेळेस म्हणावं लागते हे वाढवून द्या, ते वाढवून द्या। इतर विभागाचे लोक काम करतात तर त्यांना बिना मागितल्याने सर्व जागेवर येते, पण हे बरोबर नाहीये ना। आता पुढचं पाऊल काय? आता पुढचं पाऊल असं राहील की ह्या जर का आमच्या मागण्या आहेत त्या पूर्ण झाल्या नाही, आतापर्यंत आमचे 4 आंदोलनं झाले आहेत, त्या 4 आंदोलनामध्ये आम्हाला समाधानकारक कुठलंही आतापर्यंत मिळालेलं नाही। पण आता हा एसटी कर्मचारी थांबणार नाही म्हणजे नाही। एसटी कर्मचारी कृती समितीचा विजय असो,